आज सगळ्यांना शुभेच्छा. भोगी आहे आज, त्यामुळे सर्व महिला वर्गाला, सर्व मैत्रिणींना शुभेच्छा देते, नमस्कार करते. आणि आपल्याला गणेशाला नमस्कार, सरस्वतीला नमस्कार, मात्यापित्यांचं स्मरण करते, गुरूंना वंदन करते. आणि आपण सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या हृदयात असलेल्या परमेश्वराला नमस्कार करून आता आपण या गीतेच्या अभ्यासाला सुरुवात करूया. प्रार्थना म्हणते आधी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्धधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम्. लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलः प्रध्वंसिनः श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. अतिशय सुंदर असलेली गीता, अलौकिक असलेला हा ग्रंथ आपण बघतोय. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, म्हणजे या ग्रंथाची सेवा केल्यानंतर आणि भगवंताची कृपा आपल्यावर झाल्यानंतर पांगळ्याला सुद्धा पाय येतात असं त्यांनी सांगितलंय. तो गिरी चढून जातो, डोंगर चढून जातो. मुक्याला सुद्धा वाचा येते असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे भगवंताची कृपा ही अशक्य ते शक्य आपल्याला करून दाखवते. असा हा ग्रंथ आपण अभ्यासाला घेतलाय. 4था अध्याय आपला चाललेला आहे आणि त्याच्यातले 9 श्लोक आपले झाले होते. 9व्या श्लोकामध्ये आपण भगवंताचा जन्म बघितला होता. जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन.
म्हणजे भगवंताचा जन्मही दिव्य आहे, भगवंताचे कर्मही दिव्य आहेत. हे सगळं आपण मागच्या वेळेस पाहिलं. आता त्याच्यानंतर जो 10वा श्लोक आहे त्यांनी असं म्हटलंय की जन्मकर्माच्या अशा दिव्यतेला जाणारे कोण कोण असतात आणि कोणत्या मार्गाचा अवलंब करून ते मोक्षाची प्राप्ती करतात, त्याचे स्पष्टीकरण भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये करतात. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. म्हणजे त्यांनी सांगितलंय की प्रीती, भय, क्रोध यांनी रहित झालेले जे असतात आणि अनन्य भावाने माझ्या ठिकाणी जे स्थित झालेले असतात आणि मला शरण आलेले असतात, असे पुष्कळ ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहेत. म्हणजे या मोक्षाची प्राप्ती कोण कोण करू शकतं, त्यांच्यामध्ये कुठले कुठले गुण पाहिजे, तर ते सांगताना त्यांनी वीत राग भय क्रोधा. वीत म्हणजे टाकून देणे. काय काय टाकलेलं असतं त्यांनी? राग टाकलेला असतो, भय टाकलेलं असतं आणि क्रोध टाकलेला असतो. आता राग म्हणजे या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा बघितलंय की राग म्हणजे अनुराग, म्हणजे संसारातली आसक्ती म्हणजे राग म्हटलेला आहे. आणि क्रोध म्हणजे ज्याला आपण राग म्हणतो त्याला संस्कृतमध्ये क्रोध असं म्हणतात. आणि अनुराग म्हणजे राग म्हणजे काय? आसक्ती, प्रेम, म्हणजे स्वार्थी प्रेम ज्याला म्हणायचं त्याला अनुराग म्हटलेलं आहे. मग ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम काय टाकलं पाहिजे, कशाचा त्याग केला पाहिजे म्हणजे ते मला येऊन मिळतील असं भगवंत सांगतात. तर अनुराग, द्वेष, भय, क्रोध यांचा त्यांनी त्याग केला पाहिजे. मग अनुराग कशाला म्हणायचं? तर त्यांनी सांगितलंय सुखाचा अनुभव घडल्यानंतर त्याच्या मागोमाग ही सुखे आणि ती मिळवून देणारी साधने मला नेहमी प्राप्त असावीत असं मला वाटतं. आता खरंच आहे, हा आपला स्वभावच आहे की एक सुख आलं की मला असं वाटतं त्याच्या मागोमाग अनेक सुख मला मिळत राहावीत आणि ही सुखाची परिस्थिती माझी अशी कायम राहावी असं मला वाटतं, कारण मनुष्य स्वभाव आहे हा. मग यालाच त्यांनी काय म्हटलंय? राग नामक क्लेश म्हटलं याला. म्हणजे कसं आहे की सुख काही कायम टिकत नाही, ते जातं आणि मग परत दुःख येतं, म्हणून त्याला क्लेश म्हटलेलं आहे. आणि पुढचं जे आहे म्हणजे याला म्हणायचं अनुराग, की सुखाची स्थिती आली आणि ती कायम टिकावी असं वाटणं म्हणजे अनुराग. त्याच्यानंतर द्वेष. मग दुःखाचा अनुभव येतात, दुःखाचे प्रसंग येतात आणि हे दुःख आणि त्याची कारणे ह्याच्याशी माझा पुन्हा केव्हाही संबंध येऊ नये असं मला वाटतं. दुःख माझ्या आयुष्यात येऊच नये, प्रतिकूल संवेदना चित्तात उत्पन्नच होऊ नये असं मला वाटतं. आणि मग मला असं वाटतं की ती दुःखाची परिस्थिती कधी एकदा जाईल असं मला वाटतं नेहमी. तर त्याला म्हणायचं द्वेष. द्वेष नामक क्लेश आहे हा एक, म्हणजे राग द्वेष असा त्याचा अर्थ आहे, सुख आणि दुःख. मग त्यांनी असं सांगितलं की भय कशाला म्हणायचं आहे? की आपण भविष्य काळाचा फार विचार करत असतो की भविष्य काळामध्ये माझ्यावर काही संकट येईल का, काही वाईट परिस्थिती येईल का, त्याची मला सतत भीती वाटत असते. मग त्याला भय म्हटलेलं आहे. आणि क्रोध म्हणजे काय तर आपल्याला माहितीच आहे की एखादी गोष्ट जर पूर्ण झाली नाही तर क्रोध येतो मला की ती पूर्ण व्हायलाच पाहिजे. काही अडथळा आला त्याच्यामध्ये तर माझा क्रोध वाढतो, मग त्याला क्रोध म्हणतात. म्हणजे आधी लोभ येतो, कामाची पूर्ती झाली तर लोभ निर्माण होतो, मग त्या लोभाची पूर्ती झाल्यानंतर पुन्हा काम वाढतो आणि इच्छेची पूर्ती झाली नाही की कामाचे पर्यवसन क्रोधात होते. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की पाहे पा कामिकांच्या पोटी सदा क्रोधाची आगटी. आगटी म्हटलेलं आहे म्हणजे आग पेटलेली असते त्या क्रोधाची. नाथांच्या मते क्रोध म्हणजे कामाची पूर्णावस्था आहे असं त्यांनी सांगितलंय. क्रोध हा अतिशय वाईट आहे, तो आपल्याला नेहमी जाळत असतो, त्यामुळे क्रोधापासून माणसाने नेहमी दूर राहिले पाहिजे. आपल्या इष्टकामामध्ये एखाद्याकडून यत्किंचितही अडथळा झाला की त्याचा नाश करायला धावणे याला क्रोध असे म्हणतात. थोडंसं जरी आपल्या मनाविरुद्ध झालं आणि आपण जर एकदम प्रतिक्रिया देऊन त्याला मारायला धावतात बरेच जण, तर तो त्यांचा क्रोधावर अजिबात संयम नसतो आणि त्याला क्रोध असं म्हणतात.
म्हणजे हे सगळं टाकलं पाहिजे. त्यांनी काय सांगितलंय, वीतराग भय क्रोध मन्मया मामुपाश्रिताः. माझ्यामध्ये येऊन मिळायचं असेल, माझा आश्रय करायचा असेल तर हे सगळे राग, लोभ, क्रोध आणि भय हे सगळं टाकलं पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे इच्छित वस्तू प्राप्त होण्याच्या मार्गात एखादी काडी आडवी आली असताही तेथे क्रोधाची उडी पडते आणि तो पिसाळून इतका आकांडतांडव करतो की तपाच्या कोटीच्या कोटी असल्या तरी त्यांचा फडशा पडतो. म्हणजे कितीही ऋषीमुनींचं आपण पाहतो की म्हणजे कथा ऐकलेल्या आहेत आपण की ते अनेक तप केलेलं असतं, त्यांनी तपश्चर्या केलेली असते, क्रोधावर विजय मिळवलेला असतो असं ते सांगतात. पण जर एखाद्या वेळेस त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं तर ते सुद्धा ती सगळी तपस्या विसरून जातात आणि क्रोधाच्या बळी पडतात. मग कितीही जप केलेला असला, तप केलेला असतं, नेम धर्म ह्यांचे कष्ट करून जितकं अलभ्य त्यांनी जोडलेलं आहे, साध्य केलेलं आहे, ते सगळं या क्रोधामुळे निमिषार्थात भस्म करून टाकतो. द्रव्याकडे कोणी बोट दाखवले की पुरे लागलीच अचाट क्रोध उत्पन्न होतो. हे तर आपल्याला माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त महत्त्व आपण धनाला देतो, पैशाला देतो. अजून आपण एवढं महत्त्व भगवंताला देत नाही. आपण फक्त हे वाचतोय आणि भगवंतच आहे, त्यांनीच हे सगळं निर्माण केलंय. म्हणजे आमची आई तर लहानपणी म्हणायची की जो चारा ज्यांनी जन्म दिला तोच चारा देतो, ज्यांनी चोच दिली आहे तो चारा देणारच आहे, कशाला काळजी करायची, असं पूर्वीचे लोक म्हणायचे. पण आपण अजून त्याच्यावर आपला एवढा विश्वास नाही. आपण म्हणतो नाही नाही आम्ही कर्म करतो, आम्ही पैसा कमवतो, त्याच्यावर आमचं घर चालतं असं आपण म्हणतो. पण सगळं काही करणारा तो भगवंत आहे अशी ह्या संतांची पूर्णपणे श्रद्धा असते आणि त्यांना तसे अनुभव पण आलेले असतात. म्हणून आपण त्यांचं चरित्र वाचायचं निदान, की आपल्याला पण काहीतरी त्याच्यातून प्रेरणा होईल. की त्यांनी असं सांगितलं की द्रव्याकडे कोणी बोट दाखवलं की लागलीच अचाट क्रोध येतो आणि त्या द्रव्याबरोबर तो अतिदुष्ट क्रोध राहतच असतो. धनावर म्हणतात ना, तो एक साप असतो असा बसलेला, की सगळ्यात जास्त प्रिय माणसाला काय असतं तर धन असतं. आणि त्याच्यामुळे मग ते जर कोणी घ्यायचा प्रयत्न केला, तिथे जर कवडी खर्चायचा काही प्रसंग आला तर माणूस अतिशय क्रोधायमान होतो. म्हणजे असं सगळं क्रोधाचं त्यांनी सांगितलं आहे. आणि भगवंत म्हणतात की माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, माझ्या सेवेकरता ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयावरील प्रीती नष्ट झालेली असते, त्याचप्रमाणे यमनियमांच्या कसात जे उतरले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मद्रूप झाले, यात संशय कसला. म्हणजे इथे जे सांगितलं, मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. की मला जे शरण आलेले आहेत, माझ्या ठिकाणी जे स्थित झालेले आहेत आणि असे पुष्कळशे पुरुष ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात असं सांगितलंय. मग आता हे झालं मुमुक्षु, म्हणजे निष्काम मुमुक्षु तत्वज्ञान आहे, की जे निष्काम असतात, जे मोक्षाची प्राप्ती अशा प्रकारे करून घेतात. पण जे सकाम असतात, आपल्यासारखे अज्ञानी असतात, ज्यांचं चित्त अजून शुद्ध झालेलं नाही आहे, अशुद्ध आहे, अशा अज्ञानी लोकांची गती काय असते आणि मग ते कसे काय भगवंतापर्यंत जातात असा प्रश्नही अर्जुनाला पडतो. म्हणून मग भगवंत स्वतःच उत्तर देतात की मी कुठलाही पक्षपात करत नाही म्हणे, मी काय करतो, जो मला भजतो त्याला मी तसा पावतो. म्हणजे काय, जसा भाव तसा देव, तसं या श्लोकात सांगितलंय. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ते सांगतात, हे अर्जुना, जे मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो. आणि हे रहस्य जाणूनच बुद्धिमान लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे अनुकरण करतात. म्हणजे जे बुद्धिमान असतात, ते ज्ञानी असतात, त्यांना माहिती आहे की आपण जशा प्रकारे भगवंताला भजणार आहे तशाच प्रकारे तो आपल्याला पावणार आहे. त्यामुळे ते भगवंताच्याच मार्गाचं अनुकरण करतात. ज्ञान, तप, साधना, त्याग हे सगळं करून ते भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. पण जे साधे असतात त्यांना कसं असतं की ताबडतोब फळ हवं असतं.
त्यामुळे ते काय करतात की इथे भगवंत सांगतात की जे मला ज्या रूपाने ज्या भावाने भजतात त्यांना मी तसाच पावतो. आणि हा श्लोक म्हणे ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. हा जो श्लोक आहे हा स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये म्हणजे सर्व धर्म परिषदेमध्ये जे व्याख्यान दिलं होतं त्यात सांगितला होता म्हणे. त्यामुळे हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे गीतेमधला की जे ज्या भावाने माझी उपासना करतात त्या भावाने मी त्यांना पावतो असे भगवंत म्हणतात. मग आता भक्ताचे प्रकार आता येतील आपल्याला 7व्या अध्यायामध्ये. आर्त भक्त असतो एक, जिज्ञासू भक्त असतो, अर्थार्थी भक्त असतो आणि ज्ञानी भक्त असतो. असे भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. किंवा एखादा केवळ कर्मफलासाठी कर्म करणारा असतो आणि मग त्या भक्ताला त्याच्या भावाप्रमाणे परमेश्वर पावणार असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. मग आता काही काही मंडळी जी असतात ती भगवंताचा विरोध करणारी सुद्धा असतात. विरोधी भक्त म्हणतात त्यांना. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहे? दुर्योधन आहे, शिशुपाल आहे, कंस आहे, रावण आहे. यांनी काय केलं? यांनी सतत भगवंताचं नाव घेतलं, पण ते प्रेमाने नाही तर ते द्वेषाने घेतलं. सतत त्याला मला मारायचंय, त्याला मला मारायचंय, तो माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे अजून म्हणून त्यांनी त्याचं नाव घेतलं. तर इथे तुकाराम महाराज म्हणतात, एक दृष्टांत दिलाय त्यांनी की तुका म्हणे आळी जीवी नुरेची वेगळी. म्हणजे एखादी आळी असते ना, आळी, आणि तो भ्रमर काय करतो म्हणे त्या आळीला सारखा दंश करतो. येतो त्या आळीला दंश करतो, परत जातो, परत येतो आळीला दंश करतो, परत जातो. आणि त्या आळीला सतत त्या भ्रमराचा ध्यास लागलेला आहे की तो भ्रमर येईल मला दंश करेल, भ्रमर येईल मला दंश करेल. आणि काही दिवसांनी काय होतं, त्या आळीचं रूपांतर त्या भ्रमरामध्ये होऊन जातं आणि तो उडून जातं. म्हणजे ध्यासाचा हा परिणाम आहे. म्हणून ते सांगतात की विरोधी भक्ती जरी असली ना तरी सुद्धा ते सुद्धा भगवंतामध्येच विलीन झाले. शिशुपालाला मारलं भगवंतानी, पण शिशुपालाची जी ज्योत होती, प्राणज्योत, ती शेवटी भगवंतामध्येच विलीन झाली. कंसाचे प्राण सुद्धा भगवंतामध्येच विलीन झाले. म्हणजे आपण जे म्हणतो की जे सगळं काही भगवंतापासून निर्माण झालेलं आहे, मग हे देव, दानव, राक्षस, किन्नर, गंधर्व, यक्ष, सगळी प्रजा, नवे नवे वनस्पती, पानं, फुलं, सागर, डोंगर, सगळं सगळं या भगवंतापासून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी या आळीचं उदाहरण देऊन ध्यासाचं या ठिकाणी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. सारखे मनामध्ये ध्यानी, मनी, शयनी, काष्टी, पाषाणी, आसनी सर्वत्र भगवंतच दिसत होता. कंसाला काय, रावणाला काय, आणि तो हिरण्यकश्यपूलाही तसाच दिसत होता. रावणालाही दिसला, कंसालाही दिसला, आणि कंसाच्या मनात तो सारखं कृष्ण 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 सारखं येत होतं. म्हणजे तो एखाद्या जर आसनावर बसला तर त्याला असं वाटायचं इथे खाली कृष्ण तर नसेल, किंवा मग तो जर जेवायला बसला तर त्याला वाटलं अन्नामध्ये तर तो आला नसेल असं वाटायचं. पाणी प्यायला घेतलं तर त्याला त्या पाण्याच्या ग्लासमध्ये पण कृष्ण दिसायचा. म्हणजे सगळीकडे त्याला असा कृष्ण दिसायचा. आणि तो काही सद्भावाने दिसत नव्हता, त्याच्या मनातला भाव वेगळा होता, पण त्याला कृष्ण दिसत होता. आणि मी त्याला कधी मारील, मी त्याला कधी मारेल असं त्याला वाटायचं, कारण तो त्याला मारणार आहे अशी आकाशवाणी झाली होती ना. मग ते मृत्यूचं भय त्याच्या मनामध्ये होतं की हा वसुदेवाचा 8वा पुत्र तुझा काय आहे अशी आकाशवाणी झाली होती. आणि त्यामुळे मग याला सतत तो ध्यास लागला होता की कधी एकदा हा कृष्ण येईल आणि मला मारेल. पण खरं सांगायचं तर हा अज आहे परमात्मा, अक्षर आहे, त्याला कसं काय हा मारणार आहे? कारण त्याला योग, माया आणि भगवंताचे सामर्थ्य माहितीच नव्हते. आणि त्यामुळे त्याला तसं वाटत होतं की मी याला मारेल असं विरोधी भक्ती त्याच्या मनामध्ये होती ती. आणि शेवटी त्याचं काय झालं, त्याचंही प्राणज्योत त्या भगवंतामध्येच विलीन झाली. म्हणून त्यांनी असं म्हटलं, भाव तेथे देव. त्या भावाला महत्त्व आहे. म्हणजे इथे आपण कुठला श्लोक बघतो, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, की जो मला जसा शरण येतो, जो मला माझी जशी भक्ती करतो तसा मी त्याला पावतो. आणि मम वर्तमान वर्तन्ते, म्हणून सगळे लोक ज्ञानी लोक काय करतात, माझ्यासारखं वर्तन करतात आणि माझ्यामध्ये येऊन मिळतात. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही माझ्यासारखं वर्तन करा, म्हणजे मग तुम्ही मला येऊन मिळाल. आणि हे बाकीचे लोक काय करतात, कसं भजतात म्हणे ते सांगितलंय की मूर्तीपूजा आपण करतो.
मूर्तीपूजा करताना आपण काय करतो, भावच असतो ना आपला, त्या मूर्तीमध्ये थोडीच काही असतं. आता एखादी मूर्ती लाकडाची असेल, एखादी दगडाची असेल, एखादी पितळी असेल, आणखी कुठल्या धातूची असेल, पण त्याच्यामध्ये भाव ज्यावेळी जागतो तेव्हा त्याला ब्रह्मांडाचे मोल येतो. मग आपण त्याला गणपती म्हणतो, मातीचा गणपती आपण घरी घेऊन येतो. जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा ती मूर्ती असते. जेव्हा आपण घरी घेऊन येतो त्याची प्राणप्रतिष्ठा करतो, मग त्याच्यामध्ये आपण प्रेम ओततो त्याच्यामध्ये, आणि मग तेव्हा आपल्याला तो परमेश्वर त्याच्यामध्ये दिसायला लागतो. मग त्या याच्यासाठी एक सुंदर गोष्ट पण त्यांनी इथे सांगितली आहे की भाव तसा देव, की एकदा म्हणे, माहिती आहे सगळ्यांना ही गोष्ट पण तरीसुद्धा मी सांगते की सत्यभामेला सारखं असं वाटत होतं की भगवंत माझ्याकडेच राहायला पाहिजे, भगवंताचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझं त्यांच्यावर आहे आणि त्यांनी माझ्यापासून कधीच दूर जाऊ नये. मग ह्याच्यासाठी ती एकदा नारद मुनींना विचारते की काय केलं पाहिजे, की सतत आपली एखादी आवडती गोष्ट जर आपल्याजवळच राहावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, असं ती ऋषी आपल्या नारद मुनींना विचारते. आता नारद मुनींना पण गंमत करायची लहर येते. ते म्हणतात की अगं तुला जी सगळ्यात जास्त वस्तू आवडते ना ती दान करायची असते. मग दान केली की ती दुप्पट वेगाने वाढते आणि आपल्याचकडे राहते. मग ती म्हणते असं आहे का, मग ठीक आहे मी कृष्णाला दान करते तुम्हाला. मग ते म्हणतात की चल संकल्प कर, नुसतं असं नाही चालणार म्हणे, संकल्प कर, हातामध्ये पाणी घे आणि सांग की मी तुम्हाला कृष्णाला दान दिलं. आणि मग ही सत्यभामा तसं करते आणि मग थोड्या वेळाने येतात आपले भगवान कृष्ण, आसनावर बसतात वगैरे. तर नारद मुनी असतात तिथे. तर नारद मुनी म्हणतात, ए बसला काय, चल तू माझा आता सेवक आहे आणि माझ्या मागे चल, ही वीणा धर आणि चल माझ्या मागे. तर ते म्हणतात अरे काय झालं, तर म्हणे सत्यभामेने तुला मला दान दिलंय. आणि उठतात भगवान कृष्ण आणि त्यांच्या मागे चालायला लागतात. मग हिला एकदम वाटतं अरे हे काय घडलं आपल्या हातून, फार चूक झाली आपल्या हातून, मग असं कसं काय, हे आता घेऊन जाणार कृष्णाला. मग ती पाय धरते नारद मुनींचे, म्हणते माफ करा माझं काहीतरी चुकलं, मला काहीतरी उशाप द्या, याच्यावर काहीतरी उपाय सांगा, असं भगवंताला तुम्ही घेऊन जाऊ नका. मग ते म्हणतात की ठीक आहे, आता तू काय कर म्हणे, आपण या भगवंताची तुला करूया. आणि मग एका पारड्यामध्ये भगवंत बसतात आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सगळं द्वारकेतलं सोनं आणून त्या पारड्यामध्ये टाकतात. पण तरीसुद्धा ते भगवंताचंच पारडं जड, ते काही खाली जातच नाही दुसरं पारडं. मग आता काय करायचं. आणि सत्यभामेला तो पण थोडासा गर्व झालेला असतो की तिच्याजवळ जो समंतक मणी असतो ना तो भारंभार सोनं देत असतो, म्हणजे माझ्याकडे खूप सोनं आहे असं. पण म्हणजे भगवंताला या एका प्रसंगातून सगळ्यांचंच अहंकार नष्ट करायचा असतो आणि त्यामुळे ही लीला सांगितलेली आहे. आणि मग रुक्मिणीचं पण महत्त्व पटवून द्यायचं असतं भगवंताला. हिच्या मनामध्ये थोडा सवती मत्सर पण असतो सत्यभामेच्या. आणि मग सत्यभामा मग ते जातात रुक्मिणीकडे सगळेजण की तुला करतोय आम्ही, पण भगवंताचं पारडं काही जडच आहे, ते काही वर जातच नाही आहे, समसमान होतच नाही आहे, मग काय करायचं. मग रुक्मिणी मातेकडे येतात. मग रुक्मिणी माता तुळशीची पूजा करत असते, मनोभावे पूजा करत असते. मग तिला हे सगळं सांगतात की तुम्हाला बोलवलं आहे तिकडे. मग रुक्मिणी माता काय करते, एक पत्र घेते, तुळशीचं पत्र, आणि प्रेमाने नमस्कार करून भगवंताला श्री कृष्णार्पणमस्तु असं म्हणून ते तुळशीचं पान ती त्या पारड्यामध्ये ठेवते. आणि काय चमत्कार, ते पारड्यामध्ये पान ठेवल्याबरोबर ते पारडं खाली जातं. म्हणजे भाव तसा देव असं त्यांनी सांगितलंय. ते म्हणतात की रुक्मिणीची जी ही श्रद्धा आहे, भावना आहे, ही आपल्यामध्ये कधी येणार म्हणे, अनेक जन्म जावे लागतील तेव्हा कुठे आपल्यामध्ये ही भावना येईल. की आपली भावना अतिशय थिटी असते, आपल्या बुद्धीला खूप मर्यादा असतात. पण रुक्मिणी आली, तिने भगवंताला श्रद्धापूर्वक नमस्कार केला आणि एक तुळशीचे पान पारड्यात टाकले आणि पारडे खाली गेले. मग गिरीधर कवीने लिहिलं इथे, भक्ती आकळीला दयाघन भक्ती आकळीला, पार्थरथी सारथ्य करी जो निजपद दे बळीला, प्रल्हादास्तव प्रगटुनी स्तंभी दानव निर्दाळीला, रुक्मिणीने एक्या तुळसी दलाने गिरीधर प्रभू तुळीला.
हे सांगायचे त्यांना की रुक्मिणीने एका तुळशी दलाने गिरीधर प्रभू तुळीला. तर असं हे भाव तेथे देव. ब्रह्मांड जरी तुळले तरी तो भाव आपल्याला ग्रहण करता येणार नाही, असे सामर्थ्य त्याच्या मागे आहे. आणि म्हणून मूर्तीपूजेमध्ये सामर्थ्य आहे. भाव आहे म्हणून देव आहे. मग मूर्तीमध्ये तुम्ही ईश्वर पहा, विश्वामध्ये सगळ्या पूजा पहा. आणि ज्ञानमार्गाने जर आपण गेलो तर वेगळं, म्हणजे तिथे निर्गुणाची पूजा असते. आणि आत्मसंयम केला तर तो झाला योगमार्ग झाला. ध्यान मार्ग वेगळा असतो की तिथे ध्यान करायचं असतं. पण भक्तिमार्ग काय आहे? कर्मे ईशू भजावा. कर्ममार्ग पण सांगितला आहे की कर्मालाच तुम्ही भगवंत माना. आणि भक्तिमार्ग म्हणजे भाव तसा देव, की तुमच्या मनामध्ये जर तुम्ही भाव ठेवला तर परमेश्वराचं दर्शन तुम्हाला नक्कीच होणार. मग कोणत्याही मार्गाने जा, पण भाव शुद्ध हवा. म्हणून भगवंत सांगतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जसे ईश्वराला पाहाल तसा ईश्वर तुम्हाला पावेल. सद्भावाने पाहाल, सात्विक भावाने, तेवढ्या उंचीवर जाऊन पाहाल तर परमेश्वर तुम्हाला पावलाच पाहिजे. नाही तर मग तुकाराम महाराज म्हणतातच ना की केला मातीचा पशुपती परी मातीसी काय म्हणती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी समावे. म्हणजे तो जो मातीचा पशुपती केला म्हणून काय त्या मातीला थोडी काही आपण भजतो, आपण त्याच्यातल्या शिवतत्वाला भजत असतो आणि आपला भाव त्या शिवतत्वापर्यंत पोहोचतो. असं त्यांनी केला. पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू, विष्णुपूजा विष्णूचे अर्पे, पाषाण राहे पाषाण रूपे. म्हणजे हे सगळं मधलं आहे, फक्त काय आहे ते माध्यम आहे. फक्त आपला भाव महत्त्वाचा आहे आणि त्याच्यातलं तत्व महत्त्वाचं आहे. त्या तत्वापर्यंत आपल्याला केली काशाची जगदंबा परी कासे नव्हे आंबा, पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे राहे कासेपणे. किती छान अभंग असतात. म्हणजे माती किंवा धातू जो आहे तो बाजूलाच राहणार. पूजा शिवाला व जगदंबेला पावणार आहे. तो भाव जागवला पाहिजे. म्हणून मग तिथे प्रपद्यन्ते शब्द वापरला आहे. प्रपत्ती म्हणजे काय? शरणांगती. अनन्य भावाने परमेश्वराला शरणांगत व्हावे. म्हणजे शरणांगती म्हणजे सर्व समर्पण. तूच आहेस देवा, बाकी कोणीही नाही. एक गोष्ट मला आठवली की एक माणूस असतो म्हणे आणि त्याला एका उंच पर्वतावर एक ऋषीमुनी राहत असतात आणि सगळेजण म्हणत असतात की त्या खोलीमध्ये गेलं ना त्या ऋषीमुनींच्या त्या आश्रमात की तिथे ना भगवंताचं दर्शन होतं असं म्हणत असतात. तर हा माणूसही ऐकतो एक दिवशी, तर तो म्हणतो आपणही जाऊया, बघू आपल्याला भगवंताचं दर्शन होतं का. आणि म्हणून त्या डोंगरावर त्या ऋषींकडे तो जातो. त्या खोलीचं दार बंद असतं. तर हे ऋषीमुनी म्हणतात की जा तिथे आणि जा आतमध्ये तू. तर तो जातो. तर तिथून आवाज येतो तिकडनं, कोण आहे? तर हा म्हणतं मी आहे. कोण आहे? मी आहे. असं 3-4 वेळा होतं. काहीच दार उघडत नाही. हा परत येतो आणि म्हणतो की काय म्हणे महाराज, तुम्ही म्हणता की सगळ्यांना दर्शन होतं आणि मी तिथे गेलो तर काहीच नाही, दार पण उघडलं नाही. मग ते त्याच्या कानामध्ये सांगतात काहीतरी आणि म्हणतात आता जा बरं. मग तो जातो. मग तिकडनं आवाज येतो, कोण आहे? मग तो म्हणतो आतही तूच आहे आणि बाहेरही तूच आहे, सगळीकडे तूच भरलेला आहे. आणि हे ऐकल्याबरोबर दार उघडतं आणि त्याला प्रचंड प्रकाश आणि असं ते काय दर्शन त्याला होतं. म्हणजे सांगायचा भावार्थ काय की शरणांगती, की शरणांगती पूर्णपणे तूच आहेस. तूच आहे. तत्वमसी हे एक महावाक्य आहे. म्हणजे तूच आहेस, सगळीकडे तूच आहेस असं जर म्हटलं तर हळूहळू आपल्यातला मी कमी व्हायला मदत होते. मी आहे असं म्हणतो आपण, ते आपण शरीराला मी समजतो. आपला खरा मी आतमध्ये आहे, पण तो मी आपण शरीराला अनुलक्षूनच म्हणत असतो. म्हणून सुरुवातीला सवय करायची तूच सगळीकडे आहे असं त्यांनी छान सांगितलंय. मग भगवंताला असे जे मला जसे भजतात तसा मी त्यांना पावतो, असे भगवंताचे जे सांगणे आहे त्याला विशेष अर्थ आहे.